नमस्कार विद्यार्थी मित्रो, सुभाष अकॅडमीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025साठीची टेस्ट सिरीज ऑर्गनाईज करत आहोत आणि त्याचाच भाग म्हणून काय आपण सॅम्पल मॉडेल आन्सर बघतोय. तर आज आपण वर्ल्ड हिस्ट्रीमधील तुमचा जो GS1 मधला भाग आहे, महत्त्वाचे काही इव्हेंट्स तुम्हाला विचारले जातात. तर त्यामध्ये जे दोन महत्त्वाचे इव्हेंट्स आहेत, अमेरिकन रिव्हॉल्यूशन आणि फ्रेंच रिव्हॉल्यूशन, अमेरिकी क्रांती आणि फ्रेंच राज्यक्रांती, याच्यावर या मुद्द्यावर जो आधारलेला जो प्रश्न आहे त्याचा आपण आज सॅम्पल बघूया. प्रश्न बघूया, अमेरिकी आणि फ्रेंच क्रांतींनी आधुनिक जगाची पायाभरणी कशी केली, स्पष्ट करा. आता आपण तेच जे आपलं तंत्र आहे त्यानुसार जाणार आहोत. सगळ्यात पहिलं आहे ते आपण कीवर्ड आयडेंटिफाय करणार आहोत प्रश्नातले. एक म्हणजे अमेरिकी आणि फ्रेंच क्रांती हा एक कीवर्ड झाला आपला. त्यानंतर आधुनिक जग हा दुसरा कीवर्ड झाला आणि पायाभरणी हा तिसरा कीवर्ड. हे आपल्याला स्पष्ट करायचं आहे. दिशादर्शक शब्द आहे तो आपल्याला स्पष्ट करा असं लिहिलं आहे. त्यामुळे आपल्याला त्या गोष्टी उलगडून दाखवणं भाग आहे. स्पष्ट करणे, एक्सप्लेन करणे म्हणजे सोपं करून सांगणे की नाही समजावून सांगणे, हे आपल्याला 250 शब्दांमध्ये करायचं आहे. तर पहिल्यांदा आपल्याला त्या दोन क्रांतींबद्दल बेसिक माहिती आणि आधुनिक जगाची पायाभरणी. आधुनिक जग म्हणजे काय, तर जेव्हा तुम्ही आधुनिक जग असं म्हणता तर ती एक मूल्यव्यवस्था, हा शब्द जो आहे तो एक मूल्यव्यवस्था दर्शवतो. आधुनिक जग असं जेव्हा तुम्ही म्हणता तर ते फक्त टाइम बिंग नाही आहे, ते फक्त काळाशी रिलेटेड संज्ञा नाही आहे, तर ती व्हॅल्यू सिस्टीमशी रिलेटेड संज्ञा देखील आहे. काळाशी रिलेटेड तर आहेच की प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक असं तुम्ही इतिहासाचं विभाजन करता. तर त्यामध्ये एक मूल्यव्यवस्था आहे. ती मूल्यव्यवस्था काय आहे, तर सर्व मानव समान आहेत. हा आजच्या जगाचा ती मूल्यव्यवस्थेचा भाग आहे. सर्व मानव समान आहेत जगभरातले जे आहेत ते. तर मग त्या काळाचं, त्या जगाचं पायाभरणी ह्या दोन घटनांनी कशी केली हे आपल्याला विचारलंय. तर ते स्पष्ट करून सांगूया. पहिला अमेरिकी क्रांती. जसं की तुम्हाला लास्ट टाइम पण सांगितलं होतं, महत्त्वाच्या इव्हेंट्सबद्दल बोलताय किंवा महत्त्वाच्या हिस्टॉरिकल पर्सनॅलिटीबद्दल जर तुम्ही बोलत असाल तर कंसात त्या इयरबद्दल लिहिणं मस्ट आहे. म्हणजे तुम्ही इतिहासाचे विद्यार्थी आहात हे लक्षात येतं किंवा इतिहासाचा पेपर लिहिता हे लक्षात येतं. अमेरिकी क्रांती 1775 ते 1783 आणि फ्रेंच राज्यक्रांती 1789 ते 99. म्हणजे इव्हेंट मेजर आहे तो 89. म्हणजे जर फक्त एक साल लिहायचं राहिलं तर 1789 लिहिलं जातं. त्याच्या पुढच्या डिटेल्स मग त्या ठिकाणी येतातच. या ऐतिहासिक घटना मानव जातीच्या इतिहासातील अत्यंत निर्णायक घटना ठरल्या. अत्यंत निर्णायक का ठरल्या म्हणजे 250 शब्द भरायचे म्हणून असं ते लिहिलेलं नाही आहे. कारण आजचं जग जे तुम्ही बघता, आधुनिक जग जे तुम्ही बघता, त्याची जी मूल्यव्यवस्था आहे तर ह्या दोन घटनांनी ती मोठ्या प्रमाणावर प्रभावित केलेली आहे. आज आपण जी मूल्य मानतो, आज आपण ज्या प्रकारचं नेशन स्टेट मानतो, आज ज्या प्रकारच्या समाजात, ज्या प्रकारच्या राजकारणाचे आपण भाग आहोत, तर त्याचाच डिसाइडिंग फॅक्टर आहे त्याचे जे मुळाशी ज्या दोन महत्त्वाच्या घटना आहेत त्या ह्या दोन घटना आहेत. का, तर या दोन क्रांतींनी स्वातंत्र्य, समता आणि विवेकाधिष्ठित शासन या प्रबोधनकालीन आदर्शांना मूर्त रूप दिले. सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते की एनलायटनमेंटमधून जी मूल्य समोर आली होती, प्रबोधन काळातून जी मूल्य समोर आली होती, कुठलीही स्वातंत्र्य, व्यक्ती स्वातंत्र्य असेल किंवा स्वातंत्र्याचे जे इतर पैलू आहेत. दुसरा आहे समता, इक्वालिटी ज्याला म्हटलं जातं की सर्व मानव समान आहेत, हे जे मूल्य आहे ते. आणि विवेकाधिष्ठित शासन म्हणजे ते आर्बिटरी असता कामा नये, रॅन्डम असता कामा नये, तर ते रिझन आहे त्याच्या मागे, रिझन, विवेक ज्याला म्हटलं जातं, तर त्या प्रकारची शासन व्यवस्था. तर ही जी मूल्य दिली होती एनलायटनमेंटने, तर त्याला मूर्त रूप दिलं आणि राजसत्तावाद आणि जमीनदारी व्यवस्थेला आव्हान दिले. म्हणजे तोपर्यंत तुम्ही प्रजा आहात. ह्या दोन इव्हेंटच्या अगोदर जगाचं जे विभाजन आहे ते दोन गटामध्ये आहे. एक राजा आहे आणि एक प्रजा आहे. उरलेली सगळी लोक जी आहेत ती प्रजा आहे. तर त्यातल्या राजसत्तेला आणि त्याचा जो दुसरा महत्त्वाचा भाग होता राजसत्तेचा, ती म्हणजे जमीनदारी किंवा उमरावशाही किंवा सामंतशाही असं पण तिला म्हटलं जातं. तर त्या व्यवस्थेला आव्हान दिले आणि आधुनिक युगाची पायाभरणी केली. म्हणजे जे तुमचे सर्वात दोन शोषक घटक आहेत, जे तुम्हाला केवळ प्रजा म्हणून वागवतात, त्या दोन महत्त्वाच्या एस्टॅब्लिशमेंटला, राजसत्ता आणि जमीनदारी, ह्याला अमेरिकी क्रांती आणि फ्रेंच क्रांतीने आव्हान दिले. पुढचा मुद्दा पाहू आपण. आता ते कशा प्रकारे दिले, आपण तो इव्हेंट जर समजून घ्यायचं म्हटलं तर त्यांनी जी मूल्यव्यवस्था दिली त्याचं एक बेसिक आपण पाहून घेतलं की त्यांनी कोणकोणते मूल्य दिले. तर आपण एकदा अमेरिकी क्रांतीबद्दल एकदा डिटेल्स थोडंसं बघूया.
अमेरिकी क्रांतीनं काय प्रस्थापित केलं सर्वात पहिल्यांदा? तर सत्तेचा जो स्रोत आहे ती जनता आहे, राजा नव्हे. म्हणजे सत्ता जे मोरल सँक्शन असतं कुठल्याही पॉवरला, कुठलीही पॉवर जर एस्टॅब्लिश राहायची असेल, तिला टिकायचं असेल, कुठल्याही सत्तेला टिकायचं असेल, तर त्यासाठी जनतेचं नैतिक अधिमान्यता लागते. आणि ती जनता, नैतिक अधिमान्यता देणारी जनता ही सत्तेचा मूळ स्रोत आहे. हे अमेरिकी क्रांतीनं जगाला दिलेली देणगी आहे की राजा नाहीये तर तो जोपर्यंत लोकांचं सँक्शन आहे तोपर्यंतच राजा राजा आहे. ज्या दिवशी लोकांचं सँक्शन संपेल त्या दिवशी तो आमचा राजा नसेल. त्यामुळं मूळ स्रोत जो आहे सत्तेचा तो राजा नसून जनता आहे. लॉक, मॉन्टेस्क्यू यासारख्या तत्वज्ञांच्या विचारावर आधारित कॉन्स्टिट्युशनलिझम, ज्याला संविधानवाद असं म्हटलं जातं, की देश कसा चालेल आपला, देश कोणत्या नियमांनी चालेल, तर राजाच्या मर्जीनुसार चालणार नाही. आम्ही एक नियमांचं पुस्तक बनवू, आम्हाला असं वाटतं की देश त्याप्रमाणे चालला असावा आणि ते पुस्तक संविधान म्हणून ओळखलं जाईल. तर देश हा संविधानावर चालेल, कॉन्स्टिट्यूशन जे आहे ते. दुसरा आहे सत्ता विभाजनाचा सिद्धांत जो आहे तो, की सत्ता विभाजन म्हणजे काय, की कायदा बनवणारी व्यक्ती, कायदा बनवणारे, ते अंमलात आणणारे आणि त्याची योग्य अयोग्यता ठरवणारे. हे तीन वेगवेगळे असले पाहिजेत. हा आहे सत्ता विभाजनाचा सिद्धांत. कायदा बनवणारे कोण? लेजिस्लेचर, कायदेमंडळ. कायदा अंमलात आणणारे कोण? तुमची एक्झिक्युटिव्ह, ज्याला तुम्ही कार्यकारी मंडळ म्हणता. आणि त्याची योग्य अयोग्यता ठरवणारे कोण? तर ज्युडिशरी. हे तीन वेगळे असले पाहिजेत घटक. हे तुम्हाला अमेरिकन रिव्हॉल्युशनमधून मिळालेली गोष्ट आहे की कायदा बनवणारे वेगळे, कायदा अंमलात आणणारे वेगळे आणि त्याची योग्य अयोग्यता ठरवणारे वेगळे. आणि चेक अँड बॅलन्स यांचं एकमेकांवरती नियंत्रण आणि देखरेख त्या ठिकाणी असेल, एक संतुलन असेल. तर ह्या गोष्टी अमेरिकी संविधानामध्ये समाविष्ट झाल्या. आणि मानवी हक्कांचा जाहीरनामा, की ऑल मेन आर बॉर्न इक्वल, हे जे वाक्य आहे, अर्थात सुरुवातीला त्यामध्ये विमेन नव्हत्या, नंतर ते ह्युमन कसं युनायटेड नेशन्सनी करून घेतलं, परंतु ऑल मेन आर बॉर्न इक्वल जे म्हटलेलं आहे. तर हे एक महत्त्वाचा मुद्दा. त्यामध्ये काळे नव्हते आणि स्त्रिया नव्हत्या. तर तो जाहीरनामा 1791 मध्ये स्वीकारला गेला. दुसरी महत्त्वाची देणगी काय अमेरिकन रिव्हॉल्युशनची? तिनं संघराज्य व्यवस्था अंमलात आणली, फेडरलिझम ज्याला म्हटलेलं आहे ते. रिप्रेझेंटेटिव्ह डेमोक्रेसी, प्रातिनिधिक लोकशाही, की लोक निवडून देतील, आमचा एक प्रतिनिधी त्या ठिकाणी असेल. नाही, जे काही लोक आहेत, नंबर ऑफ पीपल असतील, तर ते एक प्रतिनिधी निवडून देतील आणि तो आमच्यासाठी कायदे निर्मितीचं काम करेल. आणि दुसरा आहे मुक्त व्यापार, फ्री ट्रेड. फ्री ट्रेड हा त्याच्या कॉन्स्टिट्यूशनचा महत्त्वाचा मुद्दा आहे की मुक्त व्यापार असला पाहिजे. यामुळं एक आधुनिक आर्थिक आणि राजकीय तत्वप्रणालीचा जन्म त्या ठिकाणी झाला. आणि तिनं युरोप आणि लॅटिन अमेरिकेतील लोकशाही आणि स्वातंत्र्य चळवळीला प्रेरणा दिली. की लॅटिन अमेरिकेत देखील याच प्रकारची मागणी, की आम्हाला संविधान पाहिजे, राजा नको, आम्हाला मुक्त व्यापार हवा आहे, आम्हाला हक्क हवे आहेत नागरिक म्हणून. तर हे युरोपमध्येही सुरू झालं आणि लॅटिन अमेरिकेमध्ये देखील सुरू झालं. आता नेक्स्ट टॉपिक जो आहे तो म्हणजे त्यातला दुसरा भाग म्हणजे फ्रेंच राज्यक्रांती. ही रिलेटिव्हली जास्त रिव्हॉल्युशनरी ठरली. म्हणजे अमेरिकेवर म्हणले की आम्हाला फक्त राजा नको ब्रिटनचा, म्हणजे ब्रिटनची वसाहत होती अमेरिका, आपल्याला माहिती आहे आपण जशी वसाहत होतो तशी. तर आम्हाला राजा नको, हे म्हणले राजाला मारून टाका डायरेक्ट. हे फ्रेंच रिव्हॉल्युशन जे आहे ते गिलोटिनवरच घ्या. तर ही अधिक इक्वल ठरली आणि अधिक रिव्हॉल्युशनरी ठरली. त्यातलं कारण म्हणजे तिने ही होली ट्रिनिटी दिली आपल्याला, स्वातंत्र्य, समता, बंधुता, भगिनीभाव ज्याला म्हटलं. जेव्हा बंधुता लिहाल तेव्हा कंसात किंवा स्लॅश करून भगिनीभाव असं लिहित चला, म्हणजे जेंडर सेन्सिटिव्ह आहात कॅन्डिडेट हे लक्षात येतं. स्वातंत्र्य, समता, बंधुता ही आजच्या जगाची होली ट्रिनिटी मानली जाते. तर ही तिनं राजेशाही संपवली आणि सरंजामशाही संपवली आणि ह्या तत्वांच्या आधारे एक लोकशाहीला त्या ठिकाणी जन्म दिला, स्वातंत्र्य, समता, बंधुता. त्यानंतर
नागरिकांच्या हक्काचा जाहीरनामा जो आहे तो 1791ला हा एक युनिव्हर्सल डॉक्युमेंट त्या ठिकाणी ते ठरलं, ज्याच्यापासून वेगवेगळ्या देशांनी नंतर प्रेरणा घेतलेली. पुढचा मुद्दा काय तर ती नॅशनलिझम, ज्याला म्हणलं की मॉडर्न नेशन स्टेटची पण आपल्याला त्या ठिकाणी म्हणजे वेस्टफालियापासून जरी झाली असेल तर एक मोठी सुरुवात तुम्हाला या ठिकाणी फ्रेंच रिव्हॉल्युशन नंतर दिसते. या क्रांतीने राष्ट्रवाद, धर्मनिरपेक्षता आणि सामाजिक समता याला चालना दिली की 3 इस्टेट होत्या फ्रेंचच्या ह्याच्यात. त्यामध्ये राजा सगळ्यात वरती आहे, मध्ये तुमचा उमराव किंवा सरंजामशाही आहे आणि खाली सगळे वंचित किंवा गरीब लोक त्या ठिकाणी आहेत. तर ह्यांनी हे इस्टेट जे आहे ते वरच्या 2 नष्ट केल्या आणि सामाजिक समतेचा विचार त्यांनी प्रस्थापित केला. त्यानंतर एक रेन ऑफ टेरर आलं, म्हणजे दहशतीचं युग आलं, ज्याला त्यामध्ये बऱ्याच लोकांचा हत्या करण्यात आली. परंतु तिनं जे आदर्श प्रस्थापित केले त्यांनी वसाहत विरोधी चळवळी आणि गुलामगिरी विरोधी चळवळीला एक प्रेरणा दिली. जसं की भारतात जर बघितलं तुम्ही तर भारताच्या राज्यघटनेवर देखील तुम्हाला फ्रेंच राज्यक्रांतीच्या मूल्यांचा प्रभाव त्या ठिकाणी आढळतो. या दोन्ही क्रांतींनी प्रजेला नागरिकत्वाची जाणीव दिली. हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की या 2 क्रांतीनंतर तुम्ही प्रजा राहिला नाही, तुम्ही नागरिक बनला. नागरिक बनला ज्याला हक्क आहेत. तोपर्यंत तुम्ही प्रजा होता आणि तुम्हाला तुमच्याशी कसं वर्तन करायचं हे राजाच्या व्हिम्स अँड फॅन्सीवरती अवलंबून होतं. की तुम्ही प्रजेचं नागरिकामध्ये रूपांतर कधी झालं तर ह्या 2 राज्यक्रांत्यांनी जगातल्या प्रजेचं नागरिकत्वामध्ये रूपांतर केलं. संमतीवर आधारित शासन, एखादं शासन तोपर्यंतच कायम राहील जोपर्यंत त्याला जनतेची संमती आहे. हे देखील ह्या 2 क्रांतींनी रुजवलं. आणि मानवी प्रतिष्ठेचा आधार, रिस्पेक्ट जो आहे तो की ह्युमन डिग्निटी जी आहे माणूस म्हणून असणारी, ती देखील त्यांनी प्रस्थापित केली. त्यामुळे आजची जी तुमची कॉन्स्टिट्युशनल डेमोक्रेसी आहे, संवैधानिक लोकशाही, रूल ऑफ लॉ, कायद्याचं राज्य आणि स्वातंत्र्य, समता, बंधुता हे सार्वत्रिक ध्येयात प्रतिबिंब होते आणि त्याचे प्रतिध्वनी भारताच्या राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये देखील दिसतात. तर प्रश्न काय होता आपला, फ्रेंच रिव्हॉल्युशन आणि अमेरिकन रिव्हॉल्युशन ह्यांनी मॉडर्न जगाची पायाभरणी कशा प्रकारे केली. पायाभरणी इन द सेन्स व्हॅल्यू सिस्टीम जे आहे, आधुनिक जग ज्या तत्वांना मानतं, ज्या तत्वांच्या आधारे चालतं, आजचं राजकारण चालतं, आजचा समाज चालतो, तर त्याची जी पायाभरणी आहे ती ह्या 2 रिव्हॉल्युशननी केली. तर याच प्रकारे आपण वेगवेगळे मॉडेल आन्सर बघत आहोत. याबद्दल तुम्हाला काय डाऊट वाटलं तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. ह्याची जी PDF आहे ती आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती तुम्हाला देण्यात येईल, मराठी आणि इंग्लिश दोन्हीमध्ये. परत पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू, तोपर्यंत मी थांबतो. धन्यवाद.